भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार, राज ठाकरेंच्या विरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता. दिल्ली स्फोटासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर, देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा होता कट. पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीत बैठक. चिन्ह आणि पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित. सर्वोच्च न्यायालयात सकाळच्या सत्रात सुनावणी अपेक्षित. ठाकरे आणि पवारांचे प्रतिनिधी न्यायालयात हजर राहणार. अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, बेशुद्ध झाल्यानं रुग्णालयात भरती. जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा दुसरा दिवस. भूतानच्या राजाशी पंतप्रधान मोदी यांची दीर्घकाळ चर्चा. चीनी आक्रमण रोखण्यासाठी भारत भूतान संबंध महत्त्वाचे. शिक्षकाकडूनच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. शरद पवार आणि आशिष शेलार एक साथ, जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, आशिष शेलारांचे मतदारांना आवाहन. मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक. कार्यकारी समितीमधील विविध पदांसाठी मतदान. निवडणुकीत शरद पवार, आशिष शेलार एकत्र. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज सुनावणी. आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी. मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी. 2 जणांची कसून चौकशी. इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त. अभिनेता धर्मेंद्र यांची रुग्णालयातून घरी पाठवणी. पुढील उपचारासाठी अभिनेता धर्मेंद्र घरीच असणार. मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर. तब्बल 114 वॉर्ड फक्त महिलांसाठी राखीव. दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का. मुंबई महानगरपालिकेचं वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर. दिग्गज नगरसेवकांना धक्का. रविराजा माजी महापौर स्नेहल आंबेकरांचे प्रभाग झाले आरक्षित. बिहारमध्ये एनडीए सुसाट, महागठबंधनची पिछेहाट. पोल ऑफ पोल्सचा अंदाज, विरोधकांना जबरादे धक्का. दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर. बदरपूर टोलनाक्याजवळील सीसीटीव्हीत स्फोटात वापरलेली I-20 कार समोर. दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश. दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू. सूत्रांची माहिती. सोमवारी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात 12 जणांचा मृत्यू. दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी. डॉक्टर शाहीन जैशच्या महिला विंगची प्रमुख. दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन. दिल्ली स्फोटासंदर्भात घेतली माहिती. दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा. पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या लोअरदीर येथील घरावर गोळीबार. घराचं मोठं नुकसान. नसीम सध्या पाकिस्तान संघासोबत. स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी. दिल्ली स्फोटानंतर शनी शिंगणापूरमध्ये हाय अलर्ट. वाहनांसह भाविकांचीही कसून तपासणी सुरू. स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणार. कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार. सुनील तटकरे यांची माहिती.